एकमेकांच्या विरोधात लढतील. जिथे टॉस जिंकला तो म्हणजे शिवसाई स्टार्स टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकल्यानंतर त्यांचा फिल्डिंग करण्याचा निर्णय आला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो. आर्यन चला यायचं, खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. या स्पर्धेतील मात्र एक नवा विक्रम आपल्या नावावरती त्याला प्रस्थापित केला. दुसरं षटक हाताळत असताना मात्र त्यानं निर्धाव षटक फेकलं आणि एक विकेट देखील प्रस्थापित केली. तोच मात्र ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर आर्यन यायचं. आर्यन आपण या मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण देऊन सन्मानित करणार आहोत. गोलंदाजीचा दर्जा आपल्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. या स्पर्धेतील मात्र दुसऱ्याच मॅच मध्ये पहिलं मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम आपण प्रस्थापित केलेला. क्या बात आहे आर्यन, छोटा पॅकेज बडा धमाका येणार फ्युचर शिवसाई मित्र मंडळाचं. जर्सी नंबर पहा 04 तो घालमेल सध्या मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि काय गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. एकदा आर्यनची बॉलिंग आवडली असेल तर जोरात टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. गुड बॉलिंग शिवसाई मित्रमंडळ एक फॅमिली आहे आणि फॅमिली एक एन्जॉय करते. 3 दिवस आपण या क्रिकेट जवळ प्रत्येकानं आयुष्यामध्ये प्रेम केलंय क्रिकेटवरती आणि ते प्रेम एक नव्यानं होतं या स्पर्धेच्या माध्यमातून. 5वं वर्ष आहे, सातत्याने प्रत्येक वर्षामध्ये स्पर्धा खेळली जाते आणि आज प्रत्येक जण मी मगाशी चर्चा केली काम व्यवसाय प्रपंच या सर्व गोष्टी सांभाळून 100% क्रिकेटला देणारा प्रत्येक क्रिकेट चाहता प्रत्येक क्रिकेट वेडा या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. मॅचच्या दिशेने जाऊयात. मिस्टर गणेश दादा सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी येत आहेत पहिल्या षटकामध्ये. हो यावेळी मात्र पहिला चेंडू हातामध्ये तर होता मात्र निसटला. एखादा मासा हातातून निसटून जावा तदनंतर त्याला शोधावा तशा पद्धतीचं चित्र बघायला भेटलं आणि एक धाव मात्र कंप्लीट केली. मिस्टर आपण पाहिलं तर मिस्टर रुपेश सर यांच्या बॅटमधून एक धाव आली आहे. बरेच मास्टर प्लेयर्स आहेत जिथे आपण पाहिजे तर चिकू देखील चर्चा आज करू आपण. बाउंड्री लाईनच्या दिशेनं लॉंग गॉनला तो उभा आहे. सोडून दिला चेंडू आपण पाहिलं तर दिशा थोडीशी बाहेर राहिली. वाईट बॉलचा इशारा येतो एक्स्ट्रा धाव. जिथे आपण पाहिलं तर मिस्टर रणजित आहेत स्ट्राईकवरती. पुढे खेळण्याचा प्रयत्न ट्राय करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हातामध्ये चुटकी चेंडू असतो जी चिटकी वाजवली जाते तशा पद्धतीने हा चेंडू टाकला जातो. मुंबई क्रिकेटमध्ये हा चेंडू खूप फेमस आहे. धावसंख्या अगदी 2 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचते. 2 धावसंख्या पहा. नॉन स्ट्रायकिंगचे बॅटर रुपेश लगेच गेले स्ट्रायकिंग कडे. चर्चा केली, कानमंत्र दिला, अनुभव शेअर केला आणि त्यानंतर मॅच होती सुरुवात. बॅट फुटला जातो. त्या फटका आहे खेळाडू कुठली धाव येत नाहीये. आतापर्यंत त्या फटक्यासाठी बरीच ताकद लावावी लागली आणि अगदी निर्धाव चेंडू
पुढे खेळण्याचा प्रयत्न अप्रतिम फटका मात्र कदाचित ताकद लावली आहे डोक्याला हात लावून मात्र बॅटर चालला माघारी अर्थातच रणजित बॅक टू द डकआउट विकेट मिळवली त्यानंतर जल्लोष पाहिला आपण गणेश दादा यांच्या कारण की ज्या पद्धतीने त्यांच्या आतापर्यंत चेंडू सादर केले त्यांनी 4 आणि महत्वाची विकेट त्यांनी प्राप्त केली लेफ्ट हँडेड बॅटर नवीन मैदानामध्ये येतो विजय येतोय सध्या मैदानामध्ये विजय चव्हाण लेफ्ट हँडेड बॅटर हा चेंडू सोडून दिला माहिती आहे त्यांना लाईन ओळखले पोलीस दलामध्ये सातत्याने कार्यरत असलेले खेळाडू आज क्रिकेट देखील जपतायत हो ट्राय करण्याचा प्रयत्न आहे या खेळाडू चेंडू कॅरल केला येस नो बेट तोपर्यंत फसले गेले अगदी रुपये सर जड मनाने अगदी बघतायत बॅटरकडे की हे काय घडलं बॉल चुकीचा होता मात्र तोपर्यंत जागा सोडली होती आणि बॅटरला जावं लागेल माघारी अर्थातच मिस्टर रुपेश रनआउटच्या स्वरूपामध्ये चालेल माघारी धाव संख्या फक्त स्थिर आहे अगदी 3 आकडे स्वतः जवळ स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न मिस्टर विजय यांचा दिसून आला त्यांना माहिती आहे पहिल्या ओव्हरला संपल्यानंतर सेकंड ओव्हर मध्ये मला स्ट्राईक घ्यायची आहे आणि तदनंतर मात्र या मॅच मध्ये एक चांगली समाधानकारक जर फायटिंग स्कोर उभा करायचा असेल तर महिला मैदानामध्ये जास्तीत जास्त वेळ उभा राहणं महत्वाचं आहे आणि माहिती आहे समोरच्या टीमनं जर हुकमी एक्का काढला तर गोलंदाजी करणाऱ्या टीमनं देखील आपला हुकमी एक्का बाहेर काढला अर्थातच टिकू सध्या मात्र आपण पाहिलं तर राहुल मध्ये येतो गोलंदाजीसाठी ही ओव्हर खूप इम्पॉर्टंट असेल या दोघांमध्ये होणारी ही मॅच खूप महत्वाची असेल कारण की एका साईडला आपण पाहिलं तर मी विजय जित आहे चिकाटे आहे दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर किती अग्रेसिव्ह क्रिकेट आपण राहुलला जो जी मन लावून या मैदानामध्ये खेळताना सातत्याने दिसला आणि आता गोलंदाजीसाठी येतोय ओव्हर क्रमांक 2 पहिला चेंडू बॅकफुटला टाप आहे क्षेत्ररक्षक एक धावण्याचा प्रयत्न नकार दिला या ओव्हर मध्ये बरंच काय घडू शकतं या ओव्हर मध्ये एक तर धावा होऊ शकतात किंवा धावा थांबवू शकतात मात्र काही ना काहीतरी घडू शकतं या ओव्हर मध्ये हे दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर आल्यानंतर बऱ्याचदा काही ना काहीतरी घडताना पाहिले अप्रतिम चेंडू बॅकफुटवर जातोय खेळण्याचा प्रयत्न मिस्टर विजय यांचा फसले गेलेत निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे 4 ड्रायव्हर प्रतिम पायाने अडवलाय क्रिकेट मध्ये रोनाल्डो आणि अगदी हा चेंडू केला कुठली एक धाव मात्र दिली जाते पहा बरेच खेळाडू खाली बाकण्या आधीच चेंडू पायाने अडवतात आणि बऱ्याचदा त्याचा उपयोग देखील होताना आपण पाहिलाय एक धाव हलक्या हाताने टच केला एक धाव घेण्याचा प्रयत्न चेंडू आता मध्ये विकेटचा पतन फसला गेलाय स्वरा जो निर्णय त्याने घेतला की एक धाव मी घेईल आणि विजयला स्ट्राईक देईल तो निर्णय त्याचा चुकला आणि त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये त्याला माघारी जावं लागतंय बॅटर स्वराज मात्र माघारी चालला संघाची धावसंख्या अगदी 5 या आकड्यावरती 5 धावसंख्या हा आवाज होता बऱ्याचदा अशा आवाजांना माईकची गरज पण लागत नाही सागर तो देखील खेळताना दिसेल आजच्या दिवसामध्ये संघाची धावसंख्या अगदी 5 या आकड्यावरती ओहो अप्रतिम चेंडू फाईट बॉलचा इशारा ओके ते हात लावला राहुलने माहिती होता चेंडू अगदी लेग स्टिकच्या वरून जाईल की काय मात्र तोपर्यंत आपण पहिला सोडून दिला ओहो अप्रतिम चेंडू हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न फसवला सरप्राईज केला मी म्हणेल फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय हे जाणून घेण्याचं तंत्र यंत्र जणू विकसित केलं राहुलने नंतर गोलंदाजी करतोय जाळ बिनलं जात आहे संघाची धावसंख्या अगदी 6 या आकड्यावरती जाळ टाकलं जात आहे पहा त्यांची माहिती आहे विजय आणि माही हे दोन्ही महत्वाचे बॅटर आहेत या मैदानामध्ये सध्या ड्राईव्ह केलाय आहे सोडून दिलाय पुन्हा पायाने अडवला जातोय आज प्रत्येक जण पायाने क्षेत्ररक्षण करतोय आतापर्यंत 3 चेंडू पायाने अडवले मी झोकेगा नाही मी पायाने अडवेल पण मी वाचणार नाही आहे आणि अगदी प्रत्येक जण फुटबॉल खेळतोय आज धावसंख्या आपण पाहिली तर 7 या आकड्यावरती बरेच खेळाडू असतात हे झुकेगा नाही आणि अशाच पद्धतीचं क्रिकेट बघायला भेटलं नवीन गोलंदाज
अगदी मागणी केली जाते व्हाईट बॉलची आणि एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटलमध्ये. ओव्हर क्रमांक 3 ला सुरुवात होते. गरकन फिरवला अगदी हलक्या हातानं. यावेळी मात्र आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मात्र एक धाव प्राप्त केली. बरेच गोलंदाज आपण पाहिले तर अगदी या चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोटं फिरवण्यामध्ये माहीर आहे. असाच एक गोलंदाज समोर. हो सुरेख फटका हलक्या हातानं मिस्टर माही एक धाव कंप्लीट करतील. डिक्लेअर मध्ये जाते. अंपायर कॉल येतोय डिक्लेअर. सो एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल अगदी 10 या आकड्यावरती. धावसंख्या हलक्या हाताने पुन्हा एकदा टच केला. एक धाव घेण्याचा प्रयत्न खाली वाकेपर्यंत चेंडू निघून जातोय हाताच्या खालून. तोपर्यंत एक धाव मात्र कंप्लीट केले. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवरती. तब्बल 3 चेंडूचा खेळ झाला. 3 to go. सोडून दिला बॅक फुटलाच जातोय. बाय बॉलचा इशारा एक्स्ट्रा धाव ऍड होते. बॅक फुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न चेंडू गॅदर केला. पकडला अप्रतिम फील्डिंग एफर्ट्स अप्रतिम. 1 रन तुमने चुराया जैसन. कीचे एक धाव चोरीचे एक धाव. अंक नाही देंगे तो छीन के लेंगे जरूर. आणि अशा पद्धतीचं क्रिकेट बघायला भेटतंय. चोरीच्या धावा जमवाव्या लागतात आणि अशाच धावेने धावसंख्या बनतीये. हलक्या हाताने क्लान्स केल्या आहे क्षेत्ररक्षक. चेंडू गॅदर केल्या. आज 90% चेंडू त्या क्षेत्ररक्षकाकडे जाताना पाहिलाय. चेंडूचा खेळ आतापर्यंत 5 आणि 1 to go. धावसंख्या आहे 3. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अगदी कव्हरला जिथे एक धाव कंप्लीट होते डिक्लेअर मध्ये. आणि या 2-3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फक्त 15 या आकड्यावरती. 15-15. क्रिकेट काय दैवी शक्ती क्रिकेटमध्ये माहिती नाहीये सुनील. आज बरेच खेळाडू आपण पाहिले तर अगदी जॉबवरून आले आणि इतर वेळी जॉबवरून आल्यानंतर कधी घरी जातोय आणि कधी आराम करतोय. पण काय दैवी शक्ती माहिती नाही क्रिकेटमध्ये. जॉबची बॅग लॅपटॉपची बॅग घडामध्ये ठेवली लगेच आमचा खेळाडू मैदानाकडे खेचला गेला. हे क्रिकेट आहे. काम धंदा व्यवसाय आज टीव्हीचा रिमोट बाजूला असेल. आज पबजीचा खेळ बाजूला असेल. आज क्रिकेटकडे प्रत्येक जण एकवटला. आज IPL ड्रीम 11 आज लक्ष नसेल कोणाकडे. कारण की आज क्रिकेट मैदानामध्ये आयुष्यातलं पहिलं प्रेम म्हणजे क्रिकेट आहे आणि प्रत्येक जण तो जपतो. प्रत्येकाच्या नसानसामध्ये क्रिकेट आहे आणि तेच क्रिकेट सध्या जगले जातं. शिवसाई मित्रमंडळ सांगपाडा SSPL 2024च्या माध्यमातून सध्या आपण पाहिलं तर सी देतोय गोलंदाजीसाठी आणि राहुल दुसऱ्या साईडला क्षेत्ररक्षण सजवतोय. सिद्धेश आज एक भिंत उभी केली त्याने. पूर्णपणे एक वॉल उभी केली कारण की तिथून चेंडू कॅपमधून निघणार नाही. या चेंडूच्या या गोष्टीची काळजी सध्या राहुलने घेतली. हलक्या हातानं हो एक धाव अप्रतिम.
यावेळी देखील घडलं असतं मात्र रिकू आणि चिकू होता. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते. 24 धावसंख्या 24. संघाची धावसंख्या अगदी 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 24. तब्बल 3 चेंडूचा खेळ झाला. साने अगदी चालाकीने स्ट्राईक घेतली आहे. सध्या वेळ आली की काम स्ट्राईक घेतली आहे दाखवून गेलाय. अखेरीस रन आउट होतोय. बॅट देखील त्याची निसटली आणि तसाच त्याला जावं लागेल पॅव्हलियनच्या दिशेनं कारण की यावेळी फटका फसला आणि रन आउटच्या स्वरूपामध्ये जर्सी नंबर 18 सागर बॅक टू बॅक आउट. नवीन बॅटर आला मैदानामध्ये ASG आदित्य. नेहमी युट्यूब कव्हरेज त्याच्या माध्यमातून दाखवलं जातं. लाईव्ह स्पर्धा त्याच्या माध्यमातून दाखवली जाते युट्यूब. ही स्पर्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं वाहिनी आदित्यची असते. बॅकफुटला जाऊन काय फरका करण्याचा प्रयत्न. 1 धाव तर कंप्लीट केले आणि एका धावेची समाधान जिथे आपण पाहिलं तर 25 धावसंख्या आणि 5 चेंडूचा खेळ झाला. पण टू गो. ओहो यावेळी अगदी अंपायर आहेत. इट्स अ व्हाईट बॉल आणि तदनंतर रन आउट. सो बॉल काउंट नाही होणार. प्लीज बॉल नाही काउंट होणार. नाही बॉल नाही काउंट होणार. 1 चेंडू टाकावा लागेल आणि धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अगदी 26 या आकड्यावरती. 26 पहिला हाय स्कोर आहे आणि पहिली मोठी धावसंख्या जी 26 वरती जाऊन पोहोचली आतापर्यंत पहिल्या मॅच मध्ये.
1 to go. शेपटचा निर्वेद ट्राय केला आहे सरळ हातामध्ये विकेटचं पतन आणि धाव संख्या जाऊन पोहोचते 26-27 रन्स टू बी. अरे चार्जिंग नाही आला. हा चालेल ते. हे लॉक काढून 26 आणि 27 धावेचं आव्हान टॉस साठी या शिवसाई पॅकर्स आणि शिवसाई किंग्स. टॉस साठी आपण यायचं. विशाल भाऊ यांच्या शुभ हस्ते यावेळी टॉस घेतला जातो. एका साईडला शिवसाई पॅकर्स, दुसऱ्या साईडला शिवसाई किंग्स अशी मॅच आहे. टॉस केला जातोय. टॉस विन झाला. एक फोटोशूट केला जाईल. येस, शिवसाई पॅकर्स वॉन द टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. प्रत्येक टीम टॉस जिंकल्याने गोलंदाजी घेतली. धावसंख्या 27. जाऊया आता सुनील सर यांच्याकडे. या 27 धावा कशा होतात, कशा अडवल्या जातात, काय घडतंय, काय बिघडतंय, आजची संपूर्ण कहाणी ऐकूया सुनील सर यांच्या बाणीमधून. तोपर्यंत थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच किरण मस्कर सरांना आपण आठवणी ऐकत होतात. या पहिल्या इनिंगमध्ये जाऊया. सेकंड इनिंगमध्ये जिथे मात्र विजयासाठी लक्ष्य अर्थात 27 धावा तुम्हाला इथून मात्र कंप्लीट करायच्या आहेत. आतापर्यंतचा या स्पर्धेतील सर्वाधिक उच्चांक तुम्ही जे बॅटिंग करत असताना गाठला अर्थातच शिवसाई रॉयल्स या टीमने. पाहूया आता या मॅच मध्ये या लक्षात इथून मात्र कशा रीतीने पाठलाग केला जाणार. स्ट्रायकिंग एंडला जर का आपण बघितलं तर गणेश पावगी सर आपल्याला पाहायला मिळतात आणि नौशाद एंडला जर आपण बघितलं तर अर्थातच राहुल वैश हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया त्यांच्या कशा रीतीने या लक्षाचा पाठलाग केला जाणार. 30 बॉल आणि विजयासाठी 27 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्गवरती बॉलर इथून मात्र तयार होतो. सेकंड इनिंग मधील पहिला बॉल तयार झाला. या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी यावेळेस हा बॉल डिफेन्स केला आणि इथून जर का आपण पाहिलं तर या बॉलवरती कोणत्या प्रकारची रन्स आता मिळणार नाही. अर्थातच डॉट बॉल. या वेळेला फटका तर अप्रतिम होता. ताकदीचा प्रचंड वापर आपल्याला पाहायला मिळाला. जर का आपण बघितलं तर जवळचे मित्र आहेत गणेश सर आणि रुपेश सर, परंतु आज मात्र एकमेकांच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया कोण पडणार कोणावरती भारी. यावेळेचा बॉल इथे जर का आपण पाहिलं तर पंच शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये तुमच्यापर्यंत इच्छा दर्शवतात की हा फाईट बॉल आहे. यावेळेचा हा बॉल आणखी एक पंचांचा सिग्नल. आता 9 बॉल आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया व्हाईट बॉल नंतर आता 9 बॉल आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला फटका अप्रतिमा. बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न झाला परंतु बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये जिथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार.
एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स जर आपण पाहिल्या तर तीन गडी बाद 4 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपण बघतो. 4 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. रुपेश यांची कमालीची गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. ओव्हर नंबर 1 मध्ये पुन्हा एकदा रुपेश तयार होत आहे. यावेळेला इथून मात्र जर का आपण बघितलं तर लेग टर्न आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या बॉलवरती एक चिकी रन्स आपण पाहिली आणि आता स्ट्रायकिंग इनला राहुल वैश हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बॉलर तयार होऊ द्या. पुढचा यावेळचा फटका अप्रतिम आहे. बॉल चालला टाटा बाय बाय. बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. येतोय स्पीअर जरा अप्रतिम स्ट्रोक. पहिलाच बॉल खेळत असताना आणखी एक टॅप करण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 चौकार